नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, शिक्षक भरती कंत्राटी पद्धतीने होणार का? ही हेडिंग मी का दिली? कारण या संदर्भातली नुकतीच प्रचिती आली आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शिक्षक भरती कंत्राटी पद्धतीने राबवण्यासंदर्भात आदेश देण्यात आलेले आहे. सो यापूर्वी सुद्धा असे आदेश दिले होते. यावरती संबंध महाराष्ट्रामधून विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, संघटनांनी आंदोलनं केली होती. या संदर्भात वेळोवेळी परिपत्रक जाहीर करून नवीन जी आर सुद्धा आले होते आणि नवीन जी आर मध्ये नवीन पद्धतीने ही भरती करावी असं सांगण्यात आलं होतं. पण सध्या तरी शिक्षण विभाग संबंधित प्रशासकीय अधिकारी मंत्री महोदयांना ह्या जी आरची काही देणे घेणं नाहीये. ह्या जी आरला केराची टोपली दाखवून लगेच तुम्ही कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती करू पाहतात आणि याच धर्तीवरती शाळा बंद करायचा विचार सुद्धा याच्या मागे मोठ्या प्रमाणात दिसतोय. या संदर्भात डिटेल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. या व्हिडिओमध्ये मुद्दाम एक वाक्य पण टाकलं, तुम्ही बघितलं असेल. हे वाक्य जाणून बुजून टाकलंय, गांजा फुकून प्रसिद्धीपत्रक काढता की काय? कारण यापूर्वी जर जी आर हे निघालेले असून सुद्धा अशा पद्धतीने कंत्राटी शिक्षक भरती करणं योग्य नाहीये. सो यावरती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊया. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये पण सांगा. मी काही जी आर पण तुम्हाला माहितीसाठी दाखवणार आहे. ती जी आर आणि संबंधित आलेली ही जाहिरात यामध्ये तुम्हाला काय तफावत जाणवते ते पण मला कमेंटमध्ये सांगा. चला जाऊया आपण मुख्य मुद्द्याकडे. लोकमत न्यूजपेपरने सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी भरती या संदर्भातली ही न्यूज दिली आहे. शिक्षित बेरोजगारांच्या नोकऱ्यांवरती घाला. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ही बातमी आहे. बातमी बघा, 6 फेब्रुवारी 2026 ची, म्हणजे आजच्या डेटची ही बातमी आहे. यामध्ये ह्या कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याच्या शासन निर्णयाला सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अधिकारी संघटना जिल्हा चंद्रपूर यांनी जोरदार विरोध केलेला आहे. यामधील एक सदस्य आहेत जे निवृत्त शिक्षक आहे. ते स्वतः म्हणतात की हे चुकीचं आहे. निवृत्त शिक्षकांना तुम्ही इथे परत कंत्राटी पद्धतीने घेणार असाल तर जे आता डीएड बीएड झाले बेरोजगार आहे यांना तुम्ही कधी शिक्षक म्हणून घेणार आहात? हे बेरोजगार किती दिवस बेरोजगार राहतील? यांना रोजगार मिळणार की नाही? या संदर्भात केंद्र प्रमुख सुद्धा, जे केंद्र प्रमुख होते ते आता रिटायर झाले, ते सुद्धा कंत्राटी नोकरी करण्यास इच्छुक आहे असं समोर येत आहे. सो या संघटनेच्या माध्यमातून आवाहन पण करण्यात येत आहे. नेमकं काय आवाहन ते पण आपण जाणून घेऊया. ही एक पहिली बातमी तुम्हाला दाखवली. आजचीच बातमी चंद्रपूर जिल्ह्याची आहे. दुसरी बातमी आहे देश लेव्हलची आहे, देशस्तरावरची आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितले बघा, नव महाराष्ट्र यांनी न्यूज दिलेली आहे 4 फेब्रुवारी 2026 ला. शिक्षण राज्यमंत्र्यांची लोकसभेत माहिती. उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश आघाडीवर, त्यात महाराष्ट्र सुद्धा आहे. लक्षात घ्या, गेल्या 10 वर्षामध्ये 93,000 शाळा बंद पडलेल्या आहेत. ही माहिती कोणी दिलेली आहे? शिक्षण राज्यमंत्र्यांनी दिली, लोकसभेत माहिती दिली आहे. यात ते म्हणतात 2014 ते 2020 दरम्यान सर्वाधिक शाळा बंद झाल्या आहेत. 70,000हून अधिक विद्यालयांना टाळे लागलेले आहेत. हे सगळे सरकारी आहेत, लक्षात घ्या. ग्रामीण गरीब भागातील शिक्षण धोक्यात येणार आहे. ग्रामीण भागातल्या वाड्यापाड्यातल्या घरातील मुलांनी आता शिकायचंच नाहीये का? कारण हे जर शिक्षण बंद झालं तर आता दूर अंतरावरती शिक्षण व्यवस्था असू शकते. दुसरं, तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल तर प्रायव्हेट स्कूलला ऍडमिशन घ्यावं लागेल. गरीब लोकांना ती फी परवडणारच नाहीये. गरीबातल्या लोकांनी श्रीमंत व्हायचंच नाही. श्रीमंत होण्यासाठी लागणारं शिक्षण घ्यायचंच नाही का? जर असं अशिक्षित राहिलं तर यांचं तर फावलं. यांना हेच तर पाहिजे, तुम्ही शिक्षित नाही व्हायला पाहिजे, जेणेकरून तुमच्यावरती झालेला अन्याय आणि गरिबीत जन्माला आलात तर गरिबीतच मराल असं त्यांना इथे जाणून बुजून करायचं आहे असं दिसतंय. सो जाणून घेऊया आपण काय मुद्दे आहेत. राज्यनिहाय आकडेवारी बघितलं, उत्तर प्रदेशमध्ये बघा 10 वर्षात 24,600 शाळा बंद पडल्या. मध्य प्रदेशात 22,400, ओडिसामध्ये 5,400, झारखंड 5,000, राजस्थान 2,500. मोठ्या राज्यात ही घट. यामध्ये महाराष्ट्र पहिला आहे. महाराष्ट्र, बिहार, पंजाब, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल सारख्या मोठ्या राज्यातही शेकडो ते हजारो शाळा बंद झाल्या आहेत. विशेष म्हणजे पश्चिम बंगालमध्ये शाळांच्या संख्येत चढ उतार आहे. हे सगळे मुद्दे जर आपण लक्षात घेतले तर महाराष्ट्रात सुद्धा बऱ्या प्रमाणात शाळा बंद करण्याचा घाट यांनी घातलेला आहे. नक्की मुद्दा काय थोडक्यात समजून घेऊया. बघा, हे जे विधान मी टाकलेलं आहे हे का बरं टाकलंय? तुम्ही जी आर वरती एकदा प्रकाश टाका. पहिला जी आर आहे 5 सप्टेंबर 2024 चा, 23 सप्टेंबर 2024 चा आणि 10 फेब्रुवारी 2025 चा. जी आर समजून घेऊया. पहिला 5 सप्टेंबर 2024 चा जी आर काय होता बघा. म्हणजे जास्त दूर जायची गरज नाही, 1.5 वर्ष फक्त पहिले जायचंय तुम्हाला. मग बघूया हा काय जी आर आहे. या जी आर ची माहिती आपण घेऊया. कंत्राटी भरतीचा जी आर होता बघा.
मी तुम्हाला क्रमाने दाखवतो. हा 5 सप्टेंबरचा GR आहे. यात त्यांनी काय सांगितलंय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 20 व 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक, पहिले काय होतं बघा ह्या GR मध्ये, मी तुम्हाला अंडरलाईन करून दाखवतो. पहिले होतं की सेवानिवृत्त शिक्षक किंवा BEd अर्हताधारक उमेदवार निव्वळ कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याबाबत हा GR आला होता. ह्या GR मध्ये सांगितलं होतं की ज्या संस्थेमध्ये, ज्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे झेडपी, नपा, मनपामध्ये 20 पेक्षा कमी पटसंख्या असेल तिथे 2 ऑप्शन त्यांनी दिले होते. पहिला एक तर तुम्ही निवृत्त शिक्षक घ्या आणि दुसरं त्यांनी सांगितलं BEd अर्हताधारक घ्या. दोन्ही ऑप्शन दिले होते. त्याच्यानंतर अजून एक GR आला होता बघा 23 सप्टेंबर 2024 ला लगेच दुसरा GR आलाय बघा, म्हणजे थोड्याच अंतराने, म्हणजे 5 आणि 23 म्हणजे जवळपास असं म्हणूया आपण 10 दिवसाचा फरक आहे. 23 सप्टेंबरचा GR आहे. त्यात मात्र त्यांनी पहिला ऑप्शन वगळून टाकला कारण मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांकडून मागणी आंदोलन झाली. मग पहिला म्हणजे कोणता, निवृत्त शिक्षक हा वगळून टाकला. नवीन GR आला आणि पटसंख्या 20 ऐवजी काय केली आहे, 10 केली. 2 बदल केले, 20 ऐवजी 10 पटसंख्या केली आणि निवृत्त जे शिक्षक होते त्याऐवजी फक्त आणि फक्त DEd आणि BEd धारक हे दोघं ठेवले. बघा इथे दिसतंय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत BEd अर्हताधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत हा GR तुलनेने बरा होता. म्हणजे हे जे BEd धारक बेरोजगार आहे त्यांना इथे रोजगार मिळू शकत होता. मात्र पहिला GR बघितला याच्या अगोदरचा तर त्यामध्ये निवृत्त शिक्षकांना घेतलं जात होतं. सो हा GR डिटेलमध्ये याच्यावरती पण मी व्हिडिओ घेतलेला आहे. त्यात त्यांनी सगळं सांगितलंय कसं असावं, हे सगळं सांगितलं. याच्यावर मी जास्त बोलत नाही. नंतर एक GR आलाय बघा, हा GR आलाय 10 फेब्रुवारी 2025 ला, म्हणजे बरोबर 1 वर्षापूर्वी हा GR आलेला आहे. ज्यात त्यांनी सांगितलंय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत BEd अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत शासन निर्णय अधिक्रमित करण्याबाबत, मग याला अधिक्रमित करण्यात आलेला आहे. हा जो GR आहे हा GR सांगतो की ह्या विद्यार्थ्यांना इथे घ्यावं, पण कधीपर्यंत घ्यावं, पुढे कंटिन्यू करण्यात आलेला आहे. जोपर्यंत त्या शाळेवरती परमनंट एखादा शिक्षक नियुक्त होत नाही तोपर्यंत त्या विद्यार्थ्यांना BEd धारक विद्यार्थ्यांना इथे कंत्राटी म्हणून घ्यावं. हे सगळे GR कुणासाठी काढलेत, कशासाठी काढले, हे सगळं आम्ही आंदोलन करून उभं करून हे सगळे GR आणायला भाग पाडलेला आहे. सो संबंध महाराष्ट्रातील संबंध विद्यार्थ्यांनी हे सगळं मागणी केली होती, त्या अनुषंगाने GR आले. मग आता नवीन हे नेमकं काय घाट घातलं बघा. नवीन जे आहे त्या नवीन मध्ये काय सांगायचंय, तर नवीन जी तुम्हाला मी आता न्यूज दाखवली आहे चंद्रपूरचे, विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, चंद्रपूर जिल्ह्यातले आपण नसावेत पण चंद्रपूर जिल्ह्यात जर ही सुरुवात झाली तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात सुद्धा ही सुरुवात होऊ शकते. परत एकदा ही कंत्राटी पद्धत उभी राहू शकते. आता कंत्राटी पद्धत काय ते पण लक्षात घ्या, काय नेमकं काय होऊ शकतं, याचे परिणाम काय होणार आहे, ही पण बातमी तुम्हाला मी मुद्दाम दाखवली. 93,000 शाळा देशामध्ये 10 वर्षात बंद झाल्या. विचार करा पुढच्या 10 वर्षात काय होऊ शकतं, चित्र बदलू शकतं, उलट होऊ शकतं. काय थोडक्यात बघा, आता ह्या संघटनांकडनं आवाहन आणि मागणी सुद्धा केली जाते. काय, निवृत्त शिक्षकांनी यात सहभागी होऊ नये. निवृत्त शिक्षकांनी लक्षात घ्यावा की आपलेही काही नातेवाईक आहे, आपलेही मुलं असू शकतात, त्यांना संधी मिळाली पाहिजे. तुम्ही जर तिथे आले तर त्यांना संधी देणार कोणते, बेरोजगार राहतील. दुसरं, नवीन बेरोजगार उमेदवारांना संधी देण्यात यावी. जुने निवृत्त झालात तुम्ही ऑलरेडी एक स्टेटस जगलेले आहात, सो बेरोजगार उमेदवारांना संधी द्यायला हवी. भरतीवर सर्व स्तरातून बहिष्कार टाकावा. निवृत्त शिक्षकांनी टाकावा, शिक्षक संघटनेने टाकावा. संबंधित जेवढेही उमेदवार असतील या BEd सगळ्या उमेदवारांनी बहिष्कार टाकावा. संबंधित अधिकाऱ्यांना व मंत्री महोदयांना निवेदन द्यावे. याच्या पहिले पण भरपूर दिले पण परत त्यांना हॅमर करावं लागतं कारण त्यांच्याकडे खूप जास्त कामाचा लोड असतो ना, लक्षात राहत नाही, बुद्धी भ्रष्ट होत चालली आहे. त्यांना निवेदन द्या. गरज पडल्यास आंदोलन सुद्धा उभं करावं लागू शकतं. आता हे सगळं जर आपण भाग नाही घेतला तर भविष्यात होणाऱ्या परिणामांना तुम्हाला सामोरं जावं लागणार. का, लक्षात घ्या, पहिला मुद्दा की देशातील 93,000 शाळा बंद का पडल्या असतील. बंद पडण्याचे कारण हेच आहे, अशा पद्धतीने कंत्राटी शिक्षक जर त्या शाळेत दिले तर परिणाम असेच होणार आहे. पुढचे मुद्दे नीट वाचा. गरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवायचे आहे का, हे तर धोरण नाहीये ना. साक्षरतेचे प्रमाण कमी करायचे आहे का, कारण साक्षरता वाढली तर त्यांना समजताना काय चाललं देशामध्ये, मग हे समजून द्यायचं नाही का, मनमानी कारभार करायचा आहे का. गरिबांच्या नावाने योजना
योजना काढून स्वतःचा स्वार्थ साधायचा का? गरिबांच्या नावाने योजना काढायचे, योजनामधले पैसा असेल, भ्रष्टाचार असेल, जे काय असेल ते गरिबांना कुठं कळते? साक्षर नाहीच ते. मग ह्या योजनांचा लाभ स्वतःसाठीच करून घ्यायचा असा तर हेतू नाहीये ना. नंतर स्वतःच्या शिक्षण संस्था चालू करायच्या आणि वाढवायच्या आहे का? शिक्षण बंद करायचं सरकारी, स्वतःच्या संस्था काढायच्या, भरमसाठ फी घ्यायची, मग याच्यातून मला काय पैसा कमवायचा आहे का? बेरोजगारी वाढवून स्वतःचे महत्व वाढवून घ्यायचे आहे का? सगळीकडे बेरोजगारी, मग तुम्ही समोर येणार आणि तुम्ही त्याचं लिडरशिप करणार असं काही आहे का? आणि हा मुद्दा महत्वाचा आहे, कंत्राटी शिक्षक भरून शाळेत पटसंख्या वाढणार आहेत का? वाढणार आहे की? मला सांगा. पटसंख्या अजून कमी होतील. मला सांगा, तुम्ही तुमच्या घरात लहान मुलं आहेत जे 5वीला जातं आणि तुमच्या घराजवळ किंवा तुमच्या गावात अशी शाळा आहेत की ज्या शाळेमध्ये पटसंख्या कमी आहे. मग त्या ठिकाणी आता कंत्राटी शिक्षक जर दिला, जो निवृत्त शिक्षक तो जर दिला, तर मला सांगा तुम्ही त्या शाळेत तुमच्या मुलाला टाकाल का? आहे ते मुलं सुद्धा पाल्य काय करतील? शाळेतून काढून घेतील. पटसंख्या वाढणार नाही, म्हणजेच काय होणार आहे? शाळेची पटसंख्या अजून खालवली जाईल आणि फायनली काय होणार आहे? ती शाळा बंद करण्यात येईल. शेवटच्या टप्प्यामध्ये शिक्षकांनी वाढवण्यासंदर्भात प्रयत्न केलाच नाही. शिक्षण विभागाने तो बंद करायचा हाच विचार करून इथे कंत्राटी शिक्षक भरायचं ठरवलं असेल तर भविष्यामध्ये संच मान्यतेनुसार इथे नवीन शिक्षक येणारच नाही. कालांतराने शाळा बंद पडली जाईल. अशाच पद्धतीने एक एक शाळा बंद पडेल आणि भविष्यात आता असलेल्या सगळ्या शाळा बंद पडतील. शिक्षकांची गरज उरणार नाही, फक्त प्रायव्हेट शाळा चालू राहतील आणि त्या ठिकाणी गरीब शिक्षण घेऊ शकणार नाही. याच्यातनं काय मेसेज मिळतोय लक्षात घ्या आणि मला कमेंटमध्ये पण टाका. या संदर्भातले भरपूर मुद्दे मी तुम्हाला एक्सप्लेन केले. अजूनही काही मुद्दे कदाचित माझ्याकडून सुटले असू शकतात. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा. अशा पद्धतीने जर होत असेल तर भविष्यामध्ये शिक्षण प्रणाली धोक्यात येऊ शकते. सो प्रत्येकाने बोललंच पाहिजे, प्रत्येकाने हा व्हिडिओ शेअर केलाच पाहिजे, प्रत्येकाने यावरती सोशल मीडियावरती बोललंच पाहिजे, शेअर केलं पाहिजे आणि अशा पद्धतीने होणार याची भविष्यात पण काळजी घेतली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये मी नक्की वाट बघतो. अजून काही शंका असेल तर आमच्या हेल्पलाईन नंबरला एक कॉल तुम्ही करू शकता. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.